न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। बहिणीच्या पतीनेच केली भावाची निर्गुण हत्या, कारण जाणून घ्या। मागील आठवड्याभरात राज्यात एकाहून एक धक्कादायक गुन्हे घडल्याचं समोर आलंय। उरण इथं यशस्वी शिंदे या 20 वर्षीय तरुणीची दाऊद शेख नामक आरोपीने क्रूरपणे हत्या केली। त्याच्या आधी शहापूरमध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर 3 पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिला संपवलं। शुक्रवारी नाशिकमध्ये भरदिवसा दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीवर रॉडने वार करत त्याची हत्या केली। या सर्व घटना लागोपाठ घडल्याने समाजमन भयभीत झालंय। दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देत आहे। काही ठिकाणी तर पोलिसांवरच हल्ले झाल्याने आता सामान्य लोकांनी कुणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न विचारला जातोय। गेल्या 2 ते 4 दिवसातील घटना पाहिल्या तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा प्रश्न कुणाच्या मनात निर्माण होऊ शकतो। शुक्रवारी नाशिकमध्ये दिवसा ढवळ्या जुन्या वादातून भर रस्त्यात एकाची सपासप वार करून हत्या करण्यात आली। धक्कादायक म्हणजे घटनेवेळी जवळपास 10 ते 15 लोक आसपास असतील, मात्र कुणीही गुन्हा रोखण्याचा प्रयत्न केला नाही। नाशिकची घटना ताजी असताना आता दौंडमधून एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय। दौंड तालुक्यातील खामगाव इथं भर चौकात असलेल्या एका दुकानदाराचा कोयत्याने सपासप वार करत निर्गुण हत्या करण्यात आली। बहिणीच्या पतीनेच भावाची निर्गुण हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। बहिणींना घरी आणले म्हणून दाजीनं मेहुण्याला संपवले। अमोल बहिराट असं आरोपीचं नाव असून सूरज भुजबळ हा या घटनेत मयत झालाय। चौकातील दुकानात घुसून आरोपी अमोल बहिरटने कोयत्याने 15 ते 16 वार करत ही हत्या केली। हत्येचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। घटनेनंतर यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत। गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती उरली नसल्याचं हे चित्र आहे। या गुन्हेगारीला चाप लावण्याचं मोठं आवाहन सरकार आणि पोलीस यंत्रणेसमोर असणार आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।